नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता अर्जुन सगळ्यांचा निरोप घेत असतो. जाता जाता तो अशोक मामांना म्हणतो की मला बऱ्याच वर्षानंतर माझे वडील परत भेटल्यासारखे वाटले. अशोक मामा म्हणतात, आणि तुझ्यामुळं खूप वर्षांनी माझं तारुण्य मला परत मिळाल्यासारखं वाटलं. तू मला फक्त यंग मॅन म्हणून थांबला नाहीस, तर तुमच्या पिढीची एनर्जी मला दिली, तुमचा स्पीड मला दिला, ज्यामुळं मी 10 वर्षांनी तरुण झाल्यासारखं मला वाटलं. अर्जुन म्हणतो, थँक्यू. हे बघा, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणले. असं म्हणत आता अशोक मामांचं स्केच काढलेलं गिफ्ट अर्जुन अशोक मामाने देतो. आता अशोक मामा ते स्केच पाहून फार भावुक होतात आणि विचारतात की हे तू काढलंस? अर्जुन म्हणतो की हो, शाळेमध्ये स्केचमध्ये माझा पहिला नंबर यायचा. पुढे तो भैरवीला म्हणतो की आणि हे कंपास, आता इथून पुढे जर तू यांना त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी. आता हे माझे पण वडील आहेत. यावरती अशोक मामा हसतच अर्जुनला म्हणतात की अप्पासाहेब, तुम्ही आत्ता जे हिला सांगितलं ना ते तुम्ही लक्षात ठेवा. तुमची ती सोडून गेलेली गर्लफ्रेंड, तिला पुन्हा भेटा आणि तुमच्यामध्ये परत एकदा ते नातं निर्माण करा. यावरती अर्जुन म्हणतो की हो, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आता अर्जुन गेल्यानंतर अशोक मामा भैरवी हे दोघंही फार इमोशनल होतात. त्यानंतर आता आपण इकडे असं पाहतो की राधाबाईंनी ती परत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेतात, डिक्शनरी घेतात आणि त्याच्यातून परत शब्द सापडू लागतात. आता त्यातून राधाबाईंना असं कळतं की अनिसचं आणि भैरवीचं खरं लग्न झालं नसून त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले. त्यामुळं आता त्या फार खुश होतात आणि केशवभाऊंना झोपेतून उठवतच म्हणतात की ऐका, कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो की नाही, तसा मला त्या कोळशाच्या खाणीत हिऱ्यांची बाजारपेठच सापडलेली, असं म्हणत हसू लागतात. केशवभाऊंना काहीच कळत नाही. केशवभाऊ म्हणतात, तुला ना मोठा भिंगाचा चष्मा लागेल, काय त्या फाईलीमध्ये सापडत असतीस तू? राधाबाईंनी खुश होऊन म्हणतात की माझ्या हाती मोठं घबाड लागलंय, घबाड. अहो, आपला तो भाचा अनिश आणि आपली सुनबाई ह्यांचं खरं खरं लग्न झालं नाहीये. त्यांचं ते कंत्राटी काय लग्न असतं ना, ते झालेलं आहे आणि त्यांचं खरं लग्न झालं नसून ते एकत्र राहतात आहेत. आणि मेन म्हणजे ही गोष्ट भाऊजींना माहितीच नाहीये. तर केशवभाऊंना मात्र ही गोष्ट खरी वाटतच नाही. ते हसतात आणि म्हणतात, कॉमेडी, तू कॉमेडी करतेस ना? राधाबाईंनी चिडूनच म्हणतात, काय बाई, ह्या माणसाला ना माझ्यावरती विश्वासच नाही. अहो, मी तुम्हाला खरंच सांगते, आपल्याला खूप मोठं घबाड हाती लागलेलं आहे. आता बघा, ह्या गोष्टीचा ना आपण खूप मोठा फायदा करून घ्यायचा. असं म्हणत राधाबाईंनी फार खुश होतात. त्यानंतर आपण आता इकडे पाहतो की भैरवी अनिसचं ड्रेसिंग करत असते. अनिश भैरवीला म्हणतो की शेवटी मला रक्त सांडून माझं प्रेम सिद्ध करायला लागलं. तुझ्या त्या कर्कटकनी केलं असतं का हे सगळं? भैरवी म्हणते, जे जगात नाहीच आहे त्यावरती विश्वास ठेवून गोंधळ कसा करायचा ना, ते तुझ्याकडून शिकावं. अरे, मी तुला किती वेळा सांगितलं, कर्कटक माझा फक्त मित्र आहे, मित्र. अनिश म्हणतो, ओके ओके, बट सिरियस नोट, मी खरंच खूप मूर्खासारखं वागलो, खूप चिडचिड केली, तुझ्यावरती संशय घेतलाय, आय एम रिअली सॉरी. भैरवी म्हणते, बस झालं आता, हे सगळं आपण मागे टाकूया. पण तुला माहिती आहे का अनिश, ज्यावेळेस तू अर्जुनबद्दल वाईट बोलायचं ना, तेव्हा मला जे वाईट वाटायचं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त वाईट तेव्हा वाटतं ज्यावेळेस तू स्वतःबद्दल वाईट बोलतोस. तर अनिश म्हणतो, बरं ठीक आहे ठीक आहे, बरं ऐक ना, मला त्या प्रियाचा मेसेज आला होता, गेट वेल सूनचा. तर भैरवी म्हणते, कोण प्रिया? ओ, ती प्रभूबाईची मुलगी, जी दारू पिऊन धिंगाणा घालणारी ती पोरगी. त्यावेळेस मी तिला सोडलं, पण आता जर ती घरात आली ना तर तिचं तंगडं मोडून ठेवील अनिश, नाहीतर हे बघ मी तुलाच मारेल. असं म्हणत आता ती अनिशला मारू लागते. पुढे अनिश तिला म्हणतो, सॉरी सॉरी, मी फक्त तुझी मज्जा घेत होतो, मी खोटं बोललो. असं म्हटल्यावरती भैरवी अजून एकदा तिला मारायला लागते. असं म्हणत आता ह्या दोघांमध्ये मस्ती चालू असते. तर राधाबाईने तिकडून येतात आणि ह्या दोघांची मस्ती पाहू लागतात. त्यानंतर आता किचनमध्ये किशोरभाऊ कॅलेंडर घेऊन येतात आणि म्हणतात, 10 दिवस झाले, 10 दिवस. राधाबाईंनी घाबरतात आणि म्हणतात, काय कुटाणा करून ठेवलाय आता तुम्ही? लोकांचे काही पैसे वगैरे घेतलेत का काय? घेणारी माणसं आता दारात पुढे रांग लावणार आहेत की काय? हे बघा, असलं काही असेल ना तर बघा. तर किशोरभाऊ म्हणतात, नाही ग, 10 दिवस झाले दारूच पिलो नाहीये मी. तर राधाबाईंनी म्हणतात, एवढं मोठं आपल्या हाती घबाड लागले आणि तुम्हाला दारूचं पडलंय का? किशोरभाऊ म्हणतात, हे घर कसं बाळकवायचं ना ते बघ. म्हणजे कसं, मी आता असं लपून छपून जातो ना गुत्त्यावरती. आता आपलं स्वतःचं घर असलं, पैसा असला की मी असा सगळ्यांसमोर जाईल गुत्त्यावरती, लपून छपून जाणार नाही. राधाबाईंनी चिडतात आणि म्हणतात, हे बघा, तुमच्या दारूपायी ना आपण सगळं काही लुटून बसलेलो आहे. आता परत जर तुमच्यामुळं काही झालं ना तर याद राखा, गाठ माझ्याशी. आता मला अजिबात गरिबीत जगायची नाहीये, आता मला खूप श्रीमंतात जगायचे. तुमच्यामुळं जर काही झालं ना तर लक्षात ठेवा. असा दम राधाबाईंनी केशवभाऊंना देतात. त्यानंतर आपण असं पाहतो की इकडे ईश्वर काकांच्या घरी ही सगळी मंडळी बसलेली असतात. इराईशांचं पैशावरून भांडण चाललेलं असतं. अशोक मामा त्यांना ओरडतात आणि म्हणतात, गप्प बसा रे, काय भांडणं लावलीत? संयमी म्हणते, त्या दोघांमध्ये एकच स्टॉल होता ना, त्यामुळं आता पैसे कोणाचे त्यावरून त्यांची भांडणं चालली. रियांश म्हणतो, आणि तुझं काय ग, तुझं काय पैशांचं? तर संयमी म्हणते की हे पैसे सगळे माझे आहेत, कारण मी एकटीनेच कुकीज बनवल्या होत्या. तर रियांश म्हणतो, नाही हा, इराईशान आणि मी मी सुद्धा मदत केलेली आहे तुला.
यावरती ईश्वर काका म्हणतात, पण काही म्हणा, संयमीचे केक आणि कुकीज फार अप्रतिम होते. तू पुढे जाऊन ना याचं शॉपच ओपन कर. संयमी खुश होते आणि म्हणते, आता कळालं का माझ्या कुकीजचं कोण कोण कौतुक करतं ते. त्यामुळं हा सगळा डब्बा माझा, असं म्हणत पैशाचा डब्बा उचलते आणि तिथून पळते. आता तिच्या मागे ही पोरं सुद्धा पळतात आणि गोंधळ घालत निघून जातात. आता यावरती अशोक मामा डोक्यावरती हात मारतात. तर ईश्वर काका हसतात आणि अशोक मामांना म्हणतात की अशोक, खरंच तू नशीबवान रे, तुला खूप गोड नातवंड मिळालीत. अशोक मामा म्हणतात, हो ते तर आहेच रे, आणि माझी सून आणि मुलगा ते पण दोघं चांगलेच आहेत. यावरती ईश्वर काका म्हणतात की हो ना, हे सुख सगळ्यांच्याच नशिबात नसतं. असं म्हणून ते जरा अपसेट होतात. अशोक मामा म्हणतात, होय रे, तुझं पण सगळं काही चांगलं होईल. तुषार आलाय ना, आता मी बोलेल त्याच्याशी, नाहीतर मग मी अनिशला बोलायला सांगतो. ईश्वर काका म्हणतात, नाही नको, आता त्याचा काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं. अशोक मामा म्हणतात, आता ह्यांच्याकडे बघून ना मला एक गोष्ट नक्की कळालेली, आताच्या पिढीला ना वेग पण हवाय आणि नाती पण हवीत. ह्यांना सगळंच एकत्र हवंय रे. त्यानंतर आता आपण इकडे असं पाहतो की भैरवी अनिशला भरवत असते आणि ती प्रेमाने त्याला म्हणत असते की अनिश, आय मिस यू लॉट्स. आपण एकत्र होतो पण जवळ नव्हतो. अनिश म्हणतो, आय मिस यू टू. तर राधाबाईंनी किचनमधून हे त्यांचं प्रेम पाहत असतात. पुढे येतात आणि म्हणतात की बरं बरं अनिश, आता परत तुम्ही दोघं जण भांडू नका बरं का. कसं असतं ना अनिश, बायकोवरती प्रेम करावं लागतं, तिच्यावरती जीव लावावा लागतो. पुढे ती भैरवीला म्हणते, आणि भैरवी तुला सांगू का, नवऱ्याला खुश करण्यासाठी ना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, सांगू का तुला. भैरवी म्हणते, मी जर नाही म्हटले तर नाही सांगणार का. राधाबाईंनी म्हणतात, असं कसं, सांगणारच ना मी तुला. तर भैरवी म्हणते, सांगा मग. राधाबाईंनी म्हणतात, पहिली गोष्ट, नवऱ्याला खुश करायचं असेल ना तर त्याच्या पोटातून जावं लागतं. आता भैरवी म्हणते, म्हणजे काय. राधाबाईंनी म्हणतात की घाबरलीस की काय, अगं तसं नाही, म्हणजे असं म्हणायचंय मला की स्वयंपाक करायचा, त्याला चांगलं खाऊ पिऊ घालायचं, म्हणजे कसं आपला नवरा तृप्त होतो. पण आता तुला स्वयंपाक तर वगैरे काही करता येत नाही म्हटल्यावरती हे तर तुला जमणार नाही. पण दुसरी एक गोष्ट सांगते, मग प्रेमाचा स्पर्श द्यावा लागतो, नुसता वरवर नाही तर तो आतून प्रेमाचा स्पर्श द्यावा लागतो, त्याच्यामुळं आपला नवरा हा खुश होतो. तर अनिश आता राधाबाईंनी लाडवतच म्हणतो की मामी हे बघा, आता आमच्यातल्या ह्या प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या आम्ही आमचं पाहू, तुम्ही नका याबद्दल सांगू. तर राधाबाईंनी म्हणतात, नाही नाही, असं कसं, मी सांगणारच ना, आता घरातली मोठी बाई म्हणून माझं सांगणं काहीतरी कर्तव्य आहेच की नाही. तसंही नाही तरी ती पोरं तुम्हाला एकत्र कुठं घेऊन देतात, सदानकदा तिथे खोलीमध्येच पडलेली असतात. तर आता भैरवी हळूच आवाजात म्हणते, आणि तुम्ही सुद्धा. राधाबाईंनी म्हणतात, नाही मी फक्त दुपारी असते, ते आपलं काम उरकून बसलं की जरा कंबर दुखत असते ना, म्हणून तुझी गादी मऊ मऊ असते ना, नाहीतर एरवी रात्री आम्ही तर इकडे कडक गादीवरच झोपतो. पण आता मी पोरांना सांगणार आहे की पोरांनो, तुम्ही आता बाहेर झोपा, तुम्ही दोघं जण ना आतमध्ये झोपा. यावरती भैरवी म्हणते, नाही नको. राधाबाईंनी म्हणतात, नाही नको काय, हे बघ, आता मी मोठी म्हटल्यावरती मीच पुढाकार घ्यायला हवा का नको. बाकीच्यांना नाही कळणार त्या गोष्टी, पण मला चांगल्या कळतात. त्यामुळं ना आता पोरं आली की मी त्यांना सांगणार आहे, तुम्ही बाहेर झोपा आणि अनिश, तू आणि भैरवी तुम्ही दोघं जण आतमध्ये झोपा. तितक्या तिथे आता किशोभाऊ येतात आणि म्हणतात, तुम्ही जेवताय का, बरं जेवा जेवा, मला जरा तोरण्यांनी बोलवलंय, मी येतो. राधाबाईंनी म्हणतात, काय प्यायला. किशोभाऊ म्हणतात, असं कसं म्हणतेस ग, काहीतरी काम असेल म्हणून बोलवलंय, मी येतो. असं म्हणत आता किशोभाऊ तिथून निघून जातात. राधाबाईंनी म्हणतात, बरं बरं, मी पण येते जरा फिरायला. असं म्हणत राधाबाईंनी पण तिथून निघून जातात. आता अनिशला आणि भैरवीला मात्र फार टेन्शन येतं. अनिश भैरवीला म्हणतो, जर का आता राधाबाईंनी आपल्या दोघांना जर एकत्र रूम शेअर करायला सांगितलं तर मग काय करायचं. असं म्हणून आता हे दोघं जण विचारात पडतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की राधाबाईंनी खाली जातात. खाली रुपाली आणि प्रभूबाई ह्या दोघी जणी गप्पा मारत बसलेले असतात. फनफेअरवरून यांच्यामध्ये चर्चा रंगलेली असते. प्रात, काय मग रुपाली, काय तुम्ही लेस दिवे लावलेत नाही, म्हणजे तुमचे दिवे फार काही विकले गेले नाहीत, खूप काही पैसे मिळाले नसतील ना तुम्हाला. रुपाली म्हणते, हो असू द्या असू द्या. तर प्रभूबाई म्हणतात, पण आमच्या प्रियाचे ब्युटी प्रॉडक्ट फार विकले गेले बरं का, खूप सारे पैसे मिळाले तिला, तुमच्या संयमीपेक्षा सुद्धा तिची जास्त कमाई झाली. असं म्हणत प्रभूबाई पर्समधून पैसे काढून दाखवतात. आता तेवढे पैसे पाहिल्यावरती राधाबहिणीचे डोळेच फिरायला लागतात. प्रभूआई पुढे म्हणतात की हो ना, सगळे काही प्रोडक्ट तिचे विकले गेलेत, फार खुश झाली प्रिया. राधाबहिणी म्हणतात, काय हो, तुमच्या त्या प्रियाने ते तुमचे प्रोडक्ट घरी बनवले होते का. प्रभूबाई म्हणतात की काही काय बोलताय ओ राधा मामी, अहो घरी कसं काय बनवणार ते प्रोडक्ट, अहो बाहेरूनच विकत आणले होते, पण कोणाला काय कळतंय, पण पहा ना केवढे प्रोडक्ट विकले गेले, केवढे पैसे मिळाले. राधाबाईंनी म्हणतात की हो ना, पण तुम्हाला एक सांगू का, आमच्या गावाची जत्रा जी असते ना, ही तुमच्या फनफेअरच्या समोर काहीच नाही. गावची जत्रा म्हणजे सणवारापेक्षा भारी असते, एकदम मज्जा असते, येऊन पहा आमच्या गावाला, खूप मज्जा येते. प्रभूबाई म्हणतात की हो, पण आधी तुम्ही जा मग आम्ही येतो. असं म्हणून त्या राधाबाईंची जरा चेष्टा करतात. पुढे प्रभूबाई म्हणतात, काय हो, पण तुमच्या घरात तर साधे सणवार पण होत नसतील ना. आता माझगावकरांचंच घ्या ना, त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न सुद्धा धड केलं नाही. आता तर वटपौर्णिमेचा सण येतोय, तुमच्या सुनेला वटपौर्णिमा कशी साजरी करायची ते तरी माहिती आहे का.
राधावहिनी म्हणतात, मग मी कशासाठी आहे? मी सांगेल ना त्याला समजावून की वटपौर्णिमा काय असते, कशासाठी असते, ह्याच्यासाठीच तर सासू असते ना. तितक्यात आता प्रभूबाईंचा फोन वाजू लागतो. प्रभूबाई फोन रिसीव्ह करतात आणि म्हणतात की अगं हो बोल मावशी, असं म्हणत आता फॅनफेअरबद्दल सांगू लागतात. पुढे प्रभूबाई म्हणतात, बरं मावशी चल मी ठेवते आत्ता फोन, वर गेले ना की मी तुला फोन करेल, असं म्हणत फोन कट करतात. आता प्रभूबाईंच्या मुलीने फार पैसे कमवल्यामुळे त्या फार खुश असतात. त्या म्हणतात, बरं चला आता मी जाते घरी, घरी जाऊन मला खूप जणांना फोन करायचेत ना, असं म्हणत घाईघाईत त्या तिथून निघून जातात. रुपाली म्हणते की राधा मामी चला मी पण जाते हा आता, असं म्हणत रुपाली तिथून निघून जाते. तर प्रभूबाई त्यांची ती पैशाची पर्स तिथेच विसरून निघून जातात. राधाबाईंनी म्हणतात, काय बाय काय साधं बोलत पण नाहीयेत, असं म्हणत त्या बाकड्यावरती बसतात आणि म्हणतात, जर माझ्याकडे पैसे असते ना तर मी सुद्धा स्टॉल लावला असता. असं म्हणत असताना राधाबाईंच्या हाताला प्रभूबाईंची ती पैशाची पर्स हाताला लागते. आता ती पर्स पाहून राधाबाईंनी मोठे डोळे वाटारून ते पाहू लागतात. त्यातून पैसे काढतात आणि आजूबाजूला पाहतात. परत ते पैसे त्या पर्समध्ये ठेवतात आणि पर्स डोळ्यांसमोर धरतात आणि विचार करू लागतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहतो, अशोक मामा राधाबाईंनीला दम देतच म्हणतात की राधाबाईंनी मी तुम्हाला जरा स्पष्ट सांगतो, या महिन्याच्या अखेरीपर्यंत तुम्ही तुमची सोय करा. हे घर माझं आहे, माझ्या मुलांचं नातवंडांचं आहे. आजपर्यंत तुमच्यासाठी जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं, पण यापेक्षा कायमचं तुम्हाला पोचणं मला शक्य होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावाला परत जावं. असं म्हटल्यावरती आता राधाबाईंना खूप मोठा धक्का बसतो. आता उद्याच्या भागात बहुतेक आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सगळ्यांसमोर येतं का अजून काही घडतं ते आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.